उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस। जगदीप धनखड, सुनीता केजरीवाल आणि कपिल सिब्बल सोबतच सोनिया गांधींची ठाकरे घेणार भेट। भेटीमध्ये देशातील विविध विषयांवरती चर्चा होणार। मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज सांगलीमध्ये विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौकापर्यंत पदयात्रा काढणार, तर राम मंदिर चौकामध्ये दुपारी 4 वाजता जाहीर सभा होणार। राज ठाकरे 2 दिवसांच्या हिंगोलीच्या दौऱ्यावर विविध मान्यवरांच्या आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या घेणार भेटी। महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच भाजपा आपल्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये 30 ते 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 11 ऑगस्टला करणार संभाजीनगरचा दौरा। संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर येथील मैदानावरती पार पडणार मुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता सोहळा। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन। सीएम पदाची संधी दिली असती तर संपूर्ण पक्षच घेऊन आलो असतो, शिंदेंनी केवळ आमदार आणले। पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये अजित पवार यांचं वक्तव्य। सगळेच माझ्या पुढे गेले, मी मात्र राहिलो ठाण्यातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये अजित पवार यांनी व्यक्त केली खंत। अजित पवार आणि मी जो 72 तासांच्या सरकारचा रेकॉर्ड केला, तो रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही। पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये फडणवीसांची टोलेबाजी। दादा जरी बोलले असले तरी आम्ही सगळे टीम म्हणून काम करतो। अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। योद्धा कर्मयोगी हे पुस्तक लिहिण्या एवढा मी मोठा नाही, मी एक कार्यकर्ता। चरित्र ग्रंथावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। टोमणे बहादर, उद्धव ठाकरे गल्लीतील भांडण नाही मिटू शकत आणि ते पंतप्रधान मोदीजींबद्दल बोलतायत। उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवरती केलेल्या वक्तव्यावर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये 2 डॉक्टरांवरती निलंबनाची कारवाई। वेळेवर उपचार न मिळाल्यानं कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप। सेंट जॉर्ज रुग्णालयातील घटने प्रकरणामध्ये आज दुपारी 12 वाजता विधिमंडळामध्ये बैठक होणार। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार। हॉस्पिटलमध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचं समोर। गैरव्यवहार प्रकरणांचा तपास सुरू झालेल्या प्रकरणी पुराव्याशी छेडछाड होऊ शकते, म्हणून रुग्णालय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयाच्या सेवेतून बाजूला ठेवलं जाईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। नांदेडमध्ये राज ठाकरे यांचं जंगी स्वागत। मनसे कार्यकर्त्यांनी केली जेसीबीमधून पुष्पवृष्टी। राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाच्या विरोधात नांदेडमध्ये सकल मराठा समाजाचं आंदोलन। राज ठाकरेंच्या विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी। नागपूरवरून निघालेली मंडळ जनजागृती यात्रा गोंदियामध्ये। ओबीसी कार्यकर्त्यांकडून भर पावसामध्ये यात्रेचं स्वागत। ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी घेऊन निघालेल्या मंडळ यात्रेचा गोंदियामध्ये समारोप। महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईमध्ये मेळावा। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। माझ्या विरोधात फडणवीसांचं षडयंत्र सुरू। मनोज जरांगे यांचा हल्लाबोल। फडणवीस आणि दरेकरचं ऐकून पत्रकार परिषद घेऊ नका, तुम्हाला काही मिळालं नाही तर चालेल, पण गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका। मी मॅनेज होत नाही म्हणून बदनाम करण्याचं काम त्यांनी सुरू केलंय। गेल्या 15 दिवसांपासून भुजबळ दिसत नाहीत। भुजबळांना जो नेता प्रचारासाठी नेईल त्याला पाडायचं। सोलापूरमध्ये मनोज जरांगेंचा इशारा। काही जण सत्तेसाठी पावसामध्ये भिजतात, आपण जातीसाठी भिजू। मनोज जरांगे यांचा शरद पवारांना टोला। जाब विचारला म्हणून राज ठाकरेंनी पळवाट शोधली। आरक्षण म्हणजे काय हे श्रीमंतांना कधीच कळणार नाही, मनोज जरांगेंची टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका करण्यापेक्षा महाविकास आघाडीनं आरक्षणासाठी काय केलं ते बघा। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा मनोज जरांगेंना सल्ला। मनोज जरांगेंची शांतता रॅली आहे की द्वेष निर्माण करणारी रॅली? भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचा मनोज जरांगेंना टोला।
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं महाअधिवेशन अमृतसरमध्ये संपन्न। अधिवेशनामध्ये 30 ठराव एकमतानं पारित। महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, पंजाबसह विविध राज्यातील प्रतिनिधींनी लावली हजेरी। हल्ला केल्यानंतर मनसेचे नेते कर्णबाळा दुंबळे फरार आहे। मग अकोला पोलीस त्यांचा शोध का घेत नाही? आमदार अमोल मिटकरी यांचा सवाल। धुळ्यामध्ये शिक्षकांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द। यावेळी आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती। सरकारनं शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, तांबे यांचा आरोप। बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेसच्या जयश्री शेळके रिंगणामध्ये। पक्षानं उमेदवारी दिली नाही तरी निवडणूक लढण्यावरती ठाम, शेळकेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये छोटा मोठा भाऊ कोणीही नाही, मेरिटनुसार जागा वाटप होईल। लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होणार नाही। एकत्रितपणे महायुती सरकारला बाजूला करण्याचं आम्ही काम करू, नाना पटोलेंचं वक्तव्य। सरकार जनतेच्या मनाविरुद्ध धोरण राबवतात, त्यावेळी जनता बंड करून उठते, म्हणून सरकारनं सावध व्हावं। बांगलादेश प्रकरणावरून राजू शेट्टींचा केंद्र सरकारला टोला। नाशिकच्या मालेगावमध्ये शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का। माजी आमदार आसिफ शेख यांची पक्षाला सोडचिठ्ठी। शेख यांच्याकडून अपक्ष उमेदवारीची घोषणा। कृषी विभागाच्या विविध योजनांचा कृषी मंत्र्यांनी घेतला आढावा। कृषी पूरक साहित्याचं ताबडतोब शेतकऱ्यांना वितरण करा, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश। बांगलादेशमधील लोकांनी पंतप्रधानांना पळवलं, आपण का करू शकत नाही? राजू शेट्टींच्या या विधानावरती भाजपचा आक्षेप। राजू शेट्टींवरती देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करा, सांगलीमधील भाजप महिला नेता नीता केळकर यांची मागणी। विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर होणार। जात प्रमाणपत्राचे समितीच्या मार्फत पुनर्विलोकन होईल। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा 9 ऑगस्ट रोजी होणारा संप लांबणीवर। 20 तारखेला योग्य तो निर्णय घेणार, श्रीरंग बर्गे यांची माहिती। अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। अल्पसंख्याक संस्था संघटनांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार। जलसंपदा विभागाशी संबंधित सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बीड जिल्ह्यातील प्रलंबित योजनांचा अजित पवारांनी घेतला आढावा। राज्यातील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ करा, अजित पवार यांचे निर्देश। कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच। शिवसेनेचे महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यामध्ये आमदारकीच्या तिकिटासाठी लढत। तिकीट न मिळाल्यास महायुतीमधून बाहेर पडण्याची शक्यता। अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि मुलीला मराठा समाजाचा घेराव। यावेळी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गावात येऊ नका, मराठा बांधवांची भूमिका। 9 ऑगस्ट पासून राज्यामध्ये हर घर तिरंगा अभियान। 2.5 कोटी घरांवरती तिरंगा फडकवणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। 13, 14 आणि 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा फडकवण्यात येणार। विनापरवानगी झाड तोडल्यास आता 50,000 दंड वसूल करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। सध्या 1,000 रुपये दंडाची तरतूद। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सिंचन करणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय। राज्यामध्ये 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन। हिंगोलीच्या वसमतमध्ये शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांचा आग्रह। आयपीएस अधिकारी अविनाश बारगळ बीडचे नवीन पोलीस अधीक्षक। आगामी विधानसभा निवडणुका हे नवीन पोलीस अधीक्षक यांच्यासमोर मोठं आव्हान। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून रायगड प्लेस क्लबच्या आंदोलनाचा इशारा। 15 ऑगस्टपर्यंत मार्गाची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यामध्ये सरकारचं श्राद्ध घालणार, प्रेस क्लबचा इशारा। मुंबईमध्ये म्हाडाची नवीन लॉटरी जाहीर। म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2020 सदनिकांसाठी विक्रीसाठी सोडत जाहीर। 9 ऑगस्ट पासून ऑनलाईन नोंदणी करता येणार।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार। राज्य सरकार घेणार मोठा कार्यक्रम। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। लातूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। राज ठाकरेंच्या समोर मांडल्या विविध समस्या। राज ठाकरेंकडून प्रश्न सोडवण्याचं तृतीयपंथीयांना आश्वासन। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या अडचणीमध्ये वाढ। त्यांच्यावरती दाखल अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये अटक टाळण्यासाठी दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज अकोला सत्र न्यायालयानं फेटाळला। नागपूरवरून गोंदियाकडे जाणाऱ्या एसटीचे हेडलाईट बंद असतानाही एसटी बसची सुसाट धाव। प्रवाशांचा जीव मुठीमध्ये घेऊन प्रवास। नवी मुंबईमध्ये प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या। सीवूडच्या डीपीएस स्कूलच्या मागे निर्जन स्थळी मृतदेह आढळला। 20 ते 21 वर्षांची होती तरुणी। एनआरआय पोलिसांकडून अधिक तपास सुरू। गुजरात एटीएसनं केली भिवंडीमध्ये मोठी कारवाई। भिवंडीमधून 792 किलो एमडी ड्रग्ज केलं जप्त। ड्रग्ज बनवणाऱ्या आरोपींना गुजरात एटीएसकडून अटक। बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारचा आज रात्री शपथविधी होणार। मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे पंतप्रधान म्हणून घेणार शपथ। बांगलादेशमध्ये हिंदूंना लक्ष्य केलं जात असल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं अकोल्यामध्ये आंदोलन। बांगलादेशचा प्रतिकात्मक पुतळा जाळून हल्ल्याचा तीव्र निषेध। गांधी चौकामध्ये केलं आंदोलन। अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेचं आंदोलन। आनंदराव अडसूळ यांच्या संदर्भात अपशब्द काढून प्रतिमा मलिन केल्याचा त्यांच्यावरती आरोप। ठाकरे गटाकडून भगवा सप्ताह सुरू। त्यानिमित्तानं नवी मुंबईमधल्या ठाकरे गटानं खड्डे बुजवा आंदोलन सुरू केलं। यावेळी पडलेले खड्डे रेती सिमेंटने भरत सकारात्मक आंदोलन करण्यात आलं। एसटी बस वेळेवरती येत नसल्यानं आक्रमक विद्यार्थ्यांनी गाठलं थेट आगार व्यवस्थापकाला। आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी घेतलं आंदोलन मागे। भंडाऱ्यामध्ये तुमसर एसटी आगारातली घटना। भूसंपादनानंतर मोबदला न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। भाजपचे नेते उद्धव निमसे यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा। संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय अल्पसंख्याक समाजासाठी महत्त्वाचा। राष्ट्रवादीच्या इद्रिस नाईकवाडी यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारचे मानले आभार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी संध्या सोनावणे यांची निवड। मागच्या एका वर्षापासून हे पद होतं रिक्त। मागच्या 3 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं गोंदियामध्ये पुन्हा एकदा जोरदार लावली हजेरी। पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणामध्ये गारवा। सिंधुदुर्गामध्ये पावसाचा जोर वाढला। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण किनारपट्टीवरती मुसळधार पावसाची शक्यता। मच्छीमारांना खोल समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा। दुसऱ्या दिवशीही भंडारा शहरासह तुमसर आणि ग्रामीण भागामध्ये पावसाची हजेरी। नागरिकांना मिळाला उकाड्यापासून दिलासा। लातूरचे लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आव्हान देत आहेत, परंतु लातूर जिल्ह्याच्या राजकारणावरती निलंगा विधानसभा मतदारसंघांचं नेहमीच वर्चस्व कायम राहिलंय। संभाजी पाटील निलंगेकर यांची अमित देशमुख यांच्यावरती नाव न घेता टीका। दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू। यामुळे पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजाही सुखावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर भिवंडी ते खारेगाव बायपास रस्ता दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू। मुख्यमंत्र्यांनी केली होती अधिकाऱ्यांची कानउघाडणी। ऑलिम्पिकमधल्या अपात्रतेच्या विरोधामध्ये विनेश फोगाटचं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील। आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद आज अंतिम निर्णय देण्याची शक्यता। भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी घेतली विनेश फोगाटची भेट। विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानंतर घेतली भेट। जे झालं त्यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये। पूर्ण देशाला अश्रू अनावर झाले। विनेश हिम्मत आणि नैतिकतेची गोल्ड मेडलिस्ट आहे। बजरंग पुनिया यांची एक्सवरती पोस्ट। अमेरिकन कुस्तीपटू जॉर्डन बुरोजकडून भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी रौप्य पदकाची मागणी। स्पर्धेमधील काही नियम बदलण्याची जॉर्डनची मागणी।
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली फोगाट कुटुंबियांची भेट। यावेळी विनेशचे काका महावीर फोगाटही उपस्थित। ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा आज कांस्य पदक सामना। स्पेन विरुद्ध होणार कांस्य पदकाची लढाई। ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक पुरुष गटाची अंतिम फेरी। गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून देशवासियांना पुन्हा सुवर्ण पदकाची आशा। पॅरिस ऑलिम्पिकसाठी महिला वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या मीराबाई चानूला कांस्य पदकाची हुलकावणी। महिलांच्या 49 किलो वजनी गटामध्ये मीराबाईला चौथ्या स्थानावरती मानावं लागलं समाधान। ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपल चेस शर्यतीमध्ये महाराष्ट्राचा अविनाश साबळे 11व्या स्थानावर। शर्यतीमध्ये अविनाशनं 8 मिनिटं आणि 14 सेकंदांची दिली वेळ। ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं विजेत्या मनू भाकरनं घेतली सोनिया गांधी यांची भेट। सोनिया गांधी यांच्या जनपद येथील निवासस्थानी घेतली भेट। टाटा मोटर्सनं लॉन्च केली इलेक्ट्रिक कुपे एसयूव्ही कर्व्ह ईव्ही। टाटाची ही पहिलीच कुपे एसयूव्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।